कृष्णा लवादानं जो निर्णय दिला होता तो निर्णयाची सुप्रीम कोर्टामध्ये पाणी वाटवा संदर्भातली एक याचिका प्रलंबित आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनानं जे त्यांनी ऑलरेडी व्यवस्था कर्नाटक सरकारनं केलेली आहे ते जाऊ नये, पुढं 524 पर्यंत त्यांनी उंची वाढवू नये अशी आमची अपेक्षा आहे. कारण की 2002-03 साली देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारनं सांगितलेलं आहे की बॅकवॉटरचा फटका हा आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला, सांगली जिल्ह्याला प्रामुख्यानं बसतोय आणि म्हणून आत्ता आमची केंद्राला विनंती आहे की त्यांनी हस्तक्षेप करून जेवढं पाणी आत्ता साठवत आहेत आलमट्टीमध्ये ते त्यांना पुरेसं आहे आणि म्हणून उंची वाढवून देऊ नये अशी आमची मागणी असणार. मागणी असली तरी यापूर्वी सुद्धा अनेक वेळा अशी मागणी करण्यात आली. काय वाटतं की या मागणीमध्ये तोडगा निघेल का आणि कर्नाटक किंवा इतर पण प्रतिनिधी मंडळ असणार आहे? नाही, आम्हाला कोण प्रतिनिधी असणार आहे तिथं माहीत नाही, परंतु राज्य सरकारनं प्रामुख्यानं ही भूमिका घेतली पाहिजे आणि केंद्रानं या 2 जिल्ह्याचा पुराचा फटका हा अनुभव आहे. जवळजवळ 5-6 पूर जे काय आले ते आलमट्टीच्या बॅकवॉटरचा परिणाम आलेला आहे. कारण की राजापूर असेल, हिप्परगी असेल किंवा या सगळ्या बंधाऱ्यांचा अभ्यास आपण केला तर आपल्याला लक्षात येईल साधारणपणे की हा फटका बसतोय आणि म्हणून आता शेवटी कोल्हापूर आणि सांगली हे पुरात बुडवायचं आहे का नाही बुडवायचं हा निर्णय केंद्रानं घ्यायचा आहे. असं म्हटलं जातं की टेक्निकली जरी उंची वाढवली तरी टेक्निकली काही धोका नसणार आहे अशा पद्धतीने. नाही, मला नाही वाटत हे सत्य आहे. कारण की आम्ही मागच्या वेळी देखील रुरकीच्या ज्या इन्स्टिट्यूटला हे काम दिलेलं आहे आम्ही मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की त्याचा अहवाल घ्यावा आणि तो अहवाल तयार करताना स्थानिक लोक दाखवतील की कशा पद्धतीनं याचा परिणाम होतो. कारण की कृष्णेतून येणारं पाणी पंचगंगा कृष्णेत येत नाही हे सगळे विषय आम्हाला स्थानिक माहीत आहेत. आम्ही त्यांना पटवून देऊ शकतो की या बॅकवॉटरमुळंच हा फटका बसतोय. कोण तांत्रिकदृष्ट्या आम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे. सर, कर्नाटकमध्ये नाही, शेवटी लवादानं जरी निर्णय 2003 साली दिला असला तरी शेवटी सरकार म्हणून त्यात हस्तक्षेप करणं शक्य आहे. जर एखाद्या राज्याला जर त्याचा फटका बसत असेल, 2-4 जिल्हे हे पुरात बुडत असतील तर त्यामध्ये व्यवहारिक दृष्टिकोन घेऊन केंद्रानं हस्तक्षेप करणं अभिप्रेत आहे. कर्नाटक सरकारचं सांगणं आहे की ते सायंटिफिकली ऑब्झर्व करून जे आहे कोणाला त्रास नाही होणार अशा प्रकाराने उंची वाढवली जाते. नाही, मला वाटत नाही की सायंटिफिकली मी म्हटलं तसं तांत्रिक आम्ही देखील त्यांच्यावर बसायला तयार आहोत आणि आम्ही प्रूफ देऊ शकतो की या उंची वाढीमुळं कसा फटका बसू शकतोय ते आम्ही त्यांना पुरावे देऊ शकतो. कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसचं सरकार आहे. 3 राज्य म्हणजे तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, आपलं महाराष्ट्र असेल, तिन्ही राज्य उंची वाढवायला विरोध करत आहेत. पण असं असताना कर्नाटक नेमकं अशी भूमिका कशामुळे? नाही, आमचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र सरकारनं आमच्या राज्याची भूमिका घेतली पाहिजे. ते सरकार त्यांच्या राज्याची भूमिका घेते. आपल्या सरकारनं कणखरपणे आमच्या राज्याची भूमिका घेतली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. माधुरी हत्तींचा विषय आहे. सातत्यानं लोकांच्या जनभावना संतप्त आहेत आणि एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तुमच्या या संदर्भात काय म्हणते? नाही, मला वाटतं याच्यावर गेले 15-20 दिवस झालं प्रचंड वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून राज्य शासन यामध्ये लक्ष घातलं गरजेचं आहे. राज्य शासनानं एक निर्णायक भूमिका घेणं गरजेचं आहे. लोकभावनेचा आदर करून तो परत त्या ठिकाणी ती हत्तीने मठामध्ये मिळाली पाहिजे अशी साधारणपणे सर्वसामान्य आमची लोकांची अपेक्षा आहे. सर, हिंदी में आप आज यहाँ पे आए हैं अलमट्टी डैम के विषय को लेकर. ये बताया जा रहा है कर्नाटक सरकार ये कहती है कि डैम की जो हाइट है वो साइंटिफिकली ध्यान रखते हुए जो है बढ़ाई जाएगी एक, और उनका ये भी कहना है कि पॉलिटिकली मोटिवेटेड जो एलिगेशंस है महाराष्ट्र गवर्नमेंट की ओर से वो पॉलिटिकली मोटिवेटेड. जो कोल्हापुर, सांगली और 2-3 कराड़ तक के जो तालुका और ज़िले हैं वहाँ पे बाढ़ की समस्या का अनुभव लोगों ने लिया है और इसकी वजह जो बैक वाटर का आलमट्टी का है वो उसकी वजह है. ये हम भी साइंटिफिकली उनके साथ बैठ के प्रूफ कर सकते हैं. तो अगर ये मिलके अगर एक आध बैठक हो जाए तो हम साइंटिफिकली हमारे लोग उनको बता सकते हैं. महाराष्ट्र गवर्नमेंट ने रुड़की की इंस्टीट्यूट को अभी एक रिपोर्ट तैयार करने के लिए कहा है. वो जब रिपोर्ट आएगी सामने तो निश्चित स्वरूप से जो कर्नाटक सरकार कह रही है वो गलत साबित होगा. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.